नमस्कार मंडळी. बघा, हिवाळ्यामध्ये सर्वांना बऱ्याच प्रकारचा त्रास होतो, जसा संधिवात, कंबरदुखी, गुडघेदुखी, स्नायूदुखी, वात होणे, अस्थमाचा त्रास होणे. या बऱ्याच गोष्टींशी हिवाळ्यामध्ये लोकांना सामना करावा लागतो. पण बघा, या गोष्टी टाळण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो. पण तुम्ही लोक काय करता, ट्रीटमेंट घेण्यासाठी बाहेर जाता, दवाखान्यात दाखवता. पण त्याच आधी जर तुम्ही घरी काही काळजी घेतली, घरी काही उपाय केले, तर तुम्हाला दवाखान्यात जायची वेळ येणार नाही. तर चला मी डायरेक्ट तुम्हाला पॉईंटवर येऊन काही गोष्टी सांगते. घरी आपण असं काय करावं की आपण ह्या गोष्टी टाळू शकणार, म्हणजे जसं संधिवात, कंबरदुखी, मणकेदुखी, गुडघेदुखी, स्नायू दुखणे, चालल्यानंतर आपले पाय दुखणे, अस्थमाचा त्रास, इम्युनिटी कमी होणे, स्किन ड्राय होणे, हेअरफॉल होणे, ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपण घरगुती उपाय जे करू शकतो ते मी आता तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे. बघा, ह्या गोष्टी मी तुम्हाला पटकन सुरुवात करणार आहे, पण त्याआधी तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा, आपण डायरेक्ट आपल्या मुद्द्यावर येऊया. तर सर्वात आधी तुम्हाला काय करणे आहे, सर्वात आधी तुम्हाला वॉटर इनटेक जास्त घेणे आहे, म्हणजे वॉटर इनटेक तुमचा वाढवणे आहे. बघा, हिवाळ्यामध्ये काय होते की आपण काय करतो, आपल्याला थंडी वाजते, त्यामुळे आपण पाण्याचं प्रमाण खूप कमी पितो. आणि सगळ्या सीझनमध्ये जसं आपण पाणी पितो तसं आपण हिवाळ्यामध्ये सुद्धा पाणी प्यायला हवं. कमीत कमी 3 लिटर पाणी तरी आपल्या शरीरामध्ये जायला हवं. बघा, आपण पाणी कमी पितो तर आपली स्किन जी आहे ती डिहायड्रेट होते आणि आपल्या स्किनवर सुरकुत्या पडतात. स्किन पण आपली ग्लो करत नाही, आपल्या हातांवर सुरकुत्या राहतं आणि आपली जी स्किन आहे ती एजेड वाटायला लागते आणि हेअरफॉलसुद्धा होते, कारण आपल्या शरीरामधील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. म्हणून भरपूर प्रमाणात पाणी प्या. तुम्हाला जर असं वाटत असेल की खूप थंड वाटते, पाणी पिणं आपल्याकडनं होत नाही जास्त हिवाळ्यामध्ये, तर तुम्ही पाणी कोमट करून सुद्धा पिऊ शकता. पण 3 लिटरच्या वर पाणी पिणं फार महत्त्वाचं आहे. बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं की व्यवस्थित पाणी प्यायचं. आता दुसरी गोष्ट म्हणजे कुठली, तर दुसरी गोष्ट म्हणजे तुपाचा वापर जेवणामध्ये करायचा. बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं, स्किन डिहायड्रेट होते, त्यामुळे काय होते की आपल्या शरीरावर, आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात, ड्राय होऊन जाते. हे तर सर्वांनाच माहिती आहे, मी नाही सांगितलं तरी तुमच्या सर्वांना माहीत आहे की स्किन कशी आपली डिहायड्रेट होते आणि कशा सुरकुत्या पडतात. चेहऱ्यावर एज दिसून पडतं. तर आपल्याला हे एज कमी करायचं असेल, स्किन ग्लो करायची असेल, स्किन टाईट करायची असेल, तर आपल्याला तूप घेणं फार महत्त्वाचं आहे. तर तुपाचा वापर कसा जेवणामध्ये करायचा, कमीत कमी तुम्ही 2 चम्मच तरी दिवसभरामध्ये तूप घ्यायला हवं. तर तूप तुम्ही कधी घ्यायचं, बघा, सकाळी जेव्हा तुम्ही चहा किंवा कॉफी जे काही घेता, चहा किंवा कॉफीमध्ये तुम्ही 1 चम्मच तूप टाकून चहा किंवा कॉफी घ्यायला हवी. जर वरण बनवलं असेल तर वरणामध्ये 1 चम्मच तूप नक्की टाका आणि तशा प्रकारे तुपाचं सेवन करा. परत तुम्ही जर सायंकाळी चहा पीत असणार तर चहामध्ये तूप घ्यायला हवं, किंवा रात्री रात्री झोपायच्या आधी जर चहा किंवा कॉफी बिना साखरेची करून त्यामध्ये जर तूप टाकत असणार तर फारच योग्य. तर तूप घेतल्याने काय होते की तुम्हाला कॉन्स्टिपेशनचाही त्रास होणार नाही. पाईल्स असेल तर त्यासाठी पण हे इफेक्टिव्ह आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं डायजेशन पण चांगलं राहणार आणि तुमची स्किन पण ग्लो करणार, कारण जे तेल आहे, तूप आहे, ते सर्व आपल्या स्किनवर दिसून येतं, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो दिसून येतं. म्हणून तूप घेणे आहारामध्ये फार महत्त्वाचं आहे. तर तुम्ही वरणामध्ये किंवा चहा किंवा कॉफीमध्ये सुद्धा तूप टाकून घेऊ शकता. बघा, दुसरं मी तुम्हाला सांगितलं तूप घ्यायचं. आता तिसरं म्हणजे काय, तर तिसरं म्हणजे ज्यामधून तेल निघतं अशा बियांचा वापर करायचा आपल्या आहारामध्ये. बादाम, तीळ, जवस, सोयाबीनच्या बिया किंवा सूर्यफुलाच्या बिया, ह्या ज्या बिया आहेत त्या बियांचं सेवन करणं फार महत्त्वाचं आहे. तर बघा, ह्या ज्या बिया आहे तुम्हाला कशा घ्यायच्या आहे, बदाम जे आहे, बदाम तुम्ही रात्रीला भिजू घालून सकाळी त्याचे सालपट काढून खाऊ शकता. तुम्ही डायरेक्ट पण घेऊ शकता, किंवा तीळ आहे, तीळ भाजून किंवा भिजू घालून पण तुम्ही खाल्लेलं योग्य आहे, कारण डायरेक्ट खाल्लं तर थोडं जडत जातं कुठलंही म्हटलं तर तुम्ही भिजू घालून जर खात असणार किंवा थोडेसे भाजून जरी खात असणार तर फार योग्य आहे. कारण बघा, या बियांमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असते आणि आपल्या शरीरामध्ये मसल्सला काय लागतं, प्रोटीनची फार आवश्यकता असते. आणि या गोष्टी गरम असल्यामुळे काय होते, थंडीमध्ये तुम्हाला वाताचा त्रास असणार, स्नायूदुखी असणार, तर त्यासाठी पण फार इफेक्टिव्ह असते.
तर ज्यामधून तेल निघते अशा प्रकारच्या बियांचा नक्की वापर करा. चौथी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचं पावडर बनवणं सांगणार आहे की पावडर जे तुम्ही दुधामध्ये जर घेतलं तर तुम्ही पूर्ण हिवाळ्यामध्ये जर घेत असणार तर 20 आजारांवर तुम्हाला डायरेक्ट एक पावडर ट्रीटमेंट देणार आहे. तर मी डायरेक्ट मुद्द्यावर येते आणि तुम्हाला सांगते पावडर कसं बनवायचं. तर बघा, तुम्ही जर मखाणा घेतला तर मखाणामध्ये काय होते, कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असते. कॅल्शियम आपल्या शरीराला मिळणं फार महत्त्वाचं आहे. तर बघा, मखाणा घ्यायचा, त्याचा एक भाग शेंगदाणे, एक भाग फुटाणे, त्यामध्ये जवस, तीळ आणि ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम, अक्रोड हे सगळं थोडं थोडं भाजून घ्यायचं. भाजल्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर त्याचं पावडर बनवायचं आणि रोज 1 ग्लास दुधामध्ये 2 चम्मच पावडर टाकून तुम्ही नियमितपणे घ्या. नाश्ता जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही नक्की 1 ग्लास दूध घ्या, त्यामध्ये हे पावडर टाका. हे जर पावडर तुम्ही नियमितपणे सेवन केलं तर तुम्हाला एका महिन्यामध्ये रिझल्ट मिळणार आहे आणि तुम्ही मला स्वतः सांगणार, माझ्या कमेंट्समध्ये तुम्ही टाकणार की आम्हाला एका महिन्यामध्ये रिझल्ट मिळालेला आहे. तर बघा, हे पावडर जे मी सांगत आहे तुम्ही 12ही महिने घेऊ शकता, पण हिवाळ्यामध्ये नक्की घ्यायचं. मी आहारामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग केला तर तुमचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. बघा, जेवढेही तुम्हाला आजार आहे, अस्थमा आहे, स्नायुदुखी आहे किंवा गुडघेदुखी, सांधेदुखी, आपले पाय दुखणे, पायाच्या टाचा दुखणे, केस गळणे, ह्या सगळ्या आजारांवर हे पावडर इफेक्टिव्ह राहणार आहे. आणि त्याच प्रकारे मी बाकीच्या ज्या गोष्टी सांगितल्या, पाण्याचं प्रमाण वाढवा, तूप खाण्यामध्ये वाढवा. तिसरी गोष्ट म्हणजे तेल निघणाऱ्या बियांचा वापर करा जेवणामध्ये. आणि हे जर पावडर तुम्ही रेग्युलर घेतलं तर तुम्हाला फारच इफेक्ट मिळणार आहे. त्यामुळे मी म्हणत आहे, तुम्हाला असं नाही की फक्त तुमच्या दुखण्यावरती उपयोग होणार, पण तुमच्या चेहऱ्यावरती पण एक्स्ट्रा ग्लो येणार आहे. तुमची जी स्किन आहे ती ग्लो करेल, टाईट होईल आणि केस गळणे पण थांबतील. म्हणून ह्या गोष्टीचा उपयोग जेवणामध्ये नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.